पप्पा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे गाजलेलं भाषण आहे ॲनिलेशन ऑफ कास्ट, हे काय होतं? लाहोरचं एक हिंदू समाज एकत्र येण्यासाठी एक मंडळ चालवायचे, जातपात तोडक मंडळ. आणि या मंडळाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लाहोरला एका परिषदेसाठी बोलवलं. पण झालं काय बेटा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हे ॲनिलेशन ऑफ कास्ट या संदर्भातलं जे भाषण लिहिलं होतं, त्या भाषणाची प्रत या जातपात तोडक मंडळाला 1936 मध्ये पाठवली. आणि आता 2026 आहे बेटा, 90 वर्ष होत आहेत या ग्रंथाला. त्यामुळे या विषयावर आपण सगळ्यांनी चर्चा करायला हरकत नाही. सगळीकडे ॲनिलेशन ऑफ कास्टवर अशा पद्धतीचे कार्यक्रम घेण्याची आज समाजाला गरज आहे. या पुस्तकामध्ये याच्या अनेक आवृत्ती आणि अतिशय महत्वाचं असं भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जाती निर्मूलनाच्या संदर्भामध्ये जर कुठलं असेल तर ते ॲनिलेशन ऑफ कास्ट आहे. याच्या बऱ्याचशा आवृत्ती निघाल्या आणि आताही त्या निघत आहेत. रमाईंना हे पुस्तक त्यांनी अर्पण केलं होतं की ही परिषद झालीच नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक स्वखर्चाने याच्या प्रती छापल्या आणि प्रसिद्ध केल्या. की 5 गोष्टी बाबासाहेबांनी याच्यामध्ये सांगितल्या होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की जात ही श्रम विभागणी नाही, ती श्रमिकांची विभागणी आहे. आणि दुसरी गोष्ट, राजकीय आणि आर्थिक सुधारणा तोपर्यंत होणार नाहीत जोपर्यंत म्हणजे जातीचा राक्षस मारला जात नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या सुधारणा या देशामध्ये होणार नाही. हा जुनाट आजार आहे. अस्पृश्य हे जाती व्यवस्थेचे उत्पादन आहे जे वर्ण व्यवस्थेतून आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, बाबासाहेबांनी 1936 ला म्हटलेलं आहे की मुस्लिम लोक जर क्रूर असतील तर हिंदू हे नीच आहेत आणि नीचपणा हा क्रूरतेपेक्षा सुद्धा वाईट आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भाषणामध्ये सांगितलं होतं. हे भाषण प्रसिद्ध झाल्यानंतर महात्मा गांधींपर्यंत जेव्हा हे गेलं तेव्हा त्याला महात्मा गांधींनी प्रश्न उपस्थित केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सांगतात की धर्मशास्त्रामध्ये जाती व्यवस्थेचे मूळ असल्यामुळे धर्मशास्त्र नष्ट केल्याशिवाय या देशातील जाती व्यवस्था जाणार, असं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात त्याला माझं समर्थन नाही. पण गांधीजींना सुद्धा पुढच्या आवृत्तीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर देताना असं म्हटलं, गांधीजींनी हे लक्षात घ्यावं की जाती वर्ण व्यवस्थेची विकृती नाही तर मूलभूत भाग आहे. पुढे ते असं म्हणतात की पूर्वजांचा व्यवसाय काय असावा त्याच्यावरून आजचे व्यवसाय ठरतात. मग गांधीजींना अतिशय रोखठोकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुमच्या पूर्वजांचा व्यवसाय हा बनियाचा होता, मग तुम्ही वकील का झालात, बॅरिस्टर का झालात, राजकारणी झालात. तर अशा पद्धतीचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकामध्ये दिलं होतं. लक्षात आलं बेटा तुझ्या?